पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या विजय चव्हाण यांची हत्या करून त्यांना धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय। मृत कॉन्स्टेबल विजय चव्हाण हे घणसोलीचे रहिवासी आहेत। याबद्दलची माहिती मोटरमनने रेल्वे पोलिसांना दिल्यावर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मग घटनेचा उलगडा झालाय। पनवेल रेल्वे कर्मचारी असलेले विजय चव्हाण यांची हत्या आहे ती करण्यात आली होती। हीच ती पटरी आहे, याच पटरीवरती आहे ती त्यांना रेल्वे खाली ढकलून देण्यात आलं होतं। 1 तारखेला पहाटे 5 वाजताची ही घटना आहे आणि पहिल्या जो रेल्वे लोकल होती पहाटे 5 वाजता जी ठाण्यावरून वाशीला निघाली होती त्याच लोकलच्या खाली या ठिकाणी त्यांना ढकलून देण्यात आलं होतं। हाच तो स्पॉट आहे। आपण पाहतो की जो पोल नंबर आहे या ठिकाणी 42/128 याच पोल नंबरच्या खाली या ठिकाणी काही अज्ञात इसमांनी त्यांना रेल्वे खाली ढकलून दिलं होतं। आपण जर पाहिलं तर त्यांची जी बॉडी मिळाली त्या बॉडीवरती त्यांच्या गळ्यावरती आहे ते काही खुणा दिसून आल्या, जे की गळा दाबून मारल्यानंतर ज्या खुणा असतात तशा प्रकारच्या या खुणा आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे आरोपीने आहे त्यांना पहिलं मारलं आणि त्यानंतर रेल्वे खाली ढकलून दिलं का, या अँगलने सुद्धा वाशी रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू होतोय। 1 तारखेला पहाटे 5ची घटना आहे आणि त्यावेळेस जे विजय चव्हाण होते ते त्यांची विकली ऑफ होती, ते सुट्टीवरती होती। त्यामुळे काय कोणी गर्दुल्ल्यांनी मारून त्यांना या ठिकाणी टाकलं की यामागे त्यांना ओळखणारे कोणी माणसात, या अँगलने आता वाशी रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।